नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आता वाजले सकाळचे 8:15. आज सोमवार आहे. आजोबा गेलेत बाजारला. आजीचा चाललाय स्वयंपाक आणि चिकू बघा आंघोळ वगैरे करून रेडी होऊन आलाय. आता मी पण आंघोळ करत आलोय. आता शाळेत चाललोय 5 वाजता घरी येणार. नीरू दादाने काही शूट केलंय बघन घरी आल्यावर. तू बघशील का? हा. बर. आमच्या अजून गल्लीमध्ये चहा पाणी चाललंय. अजून इथं आजीचं स्वयंपाक चालू आहे. इथं बरं झालं मी आलो, नाही तर मला जेवायला नसलं भेटलं. मी इथूनच जेवणार आहे, मी इथूनच जाणार आहे आता शाळा. आणि तो प्लेन स्वयंपाक नाही केला का? करते ना. आणि मग इथं जेव आता तिकड होतोय का नाही होतोय लवकर तिथं जेवण जाय मग. भाकरी झाली आता, पण काहीतरी कालवण करते मग. आणि मग भाजी झाली का मग भाकर खाऊन जा शाळेत. मी पण आज आंबाट भाजी बनणार आहे. आमची पण आता आंबट भाजीची. झाला खेळ. खरं आंबट भाजी का? मग तुला आवडते की? मग आता कुणाली खायची? कन्फ्युजन आहे का? बाय आजी, बाय नीरू दादा, मी चाललो आता. बरोबर. जा ये संध्याकाळी. हा. गेलं कार्टून. सकाळ आलं. आजी मागं लागत नाही तर आजोबा मागं लागत आलं का? आता थोडं बोलता नाही येत, पण त्या टायमाने बोल ना आता चांगले बरं. अजून त्याला जमत नाही थोडं. हा. होऊ शकतं. आज काय भाजी बनणार आहे? आज वांग्याची भाजी बनवते, आंबाट भाजी बनवते. 2 भाज्या बनायच्या? हा. बरं. काही जसं आपल्या आजी नाही का 2 भाज्या बनवणार आहे. एक आंबट भाजी बनवणार आहे आणि दुसरी म्हणजे वांग्याची. दोन्ही पण भाज्या तुम्हाला दाखवता आजी कशी बनवते. आता नाही का आजोबा बाजार करून आले होते. बाजार एकदम थाटात आणला होता बरं का. थाटात पण इथं थाट झाला सगळा आल्या इथं कामच आहे थाट. आजीने दोन्ही भाज्या नाही का आजोबा लगेच नेसून घ्यायला सांगितले. कर भाकर या म्हणून ते काय दिवस तुम्ही त्याला थाटात गेलतात बाजारला. लय थाटात मग आता हे बघा थाट कसं निघते. हे बघा आपल्या आजीची भाजी चालली इकडं. आज आवडीची भाजी आहे, शेपू चुक्याची भाजी आपली घरची. लय भारी लागते बाई भाजी. हा. हे बघा आता पाणी वगैरे टाकून काढलंय. एवढं बाजार आणलंय आजोबांनी. कांदे बिंदे भरपूर आणलंय. दोडके, भेंडे. आपल्या आजी स्वयंपाक बनवत होती. आपल्या आजोबाने बाजारातून आणलेली भाजी पडत होते आणि माझी एडिटिंग चालू होती. आता ती पण कंप्लीट झाली. आता ना आजीचा स्वयंपाक झाला असेल तर कशी भाजी बनवली ती तुम्हाला दाखवतो. आणि आज 2 भाज्या बनवल्या आहेत. एक वांग्याची बनवली आहे आणि एक नाही का शेपू आणि चुक्याची. शेपू आणि चुक्याची भाजी एवढी मस्त बनवते ना आजी, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आता. तरी बघू शकता नाही का वांग्याची भाजी बनवली आजीने. पण ही आजी आणि आजोबाला दोघाला पण खायची नाही, कारण आजी आणि आजोबाने ते तळी भांडार झाल्याशिवाय नाही का वांग खात नाहीत अजून 2-3 महिने. आणि हा आजीने नाही का तव्यावरचा ठेचा बनवलेला आहे मिरची आणि शेंगदाण्याचा. ही शेपू आणि चुक्याची भाजी आणि भाकरी असा मेनू आहे आजचा. नाही का शेपूची भाजी सेपरेट बनवली त्यांच्यासाठी, पण ती आता तुम्हाला टेस्टसाठी मला दिली आहे त्यांनी. तुम्हाला शेपूची भाजी सांगतो. एवढी मस्त आणि एवढी गोड लागली ना, एक नंबर डिलिशियस आणि टेस्टी. तरी आजोबा नाव असतो. होय ना? नाही ना छान छान आहे ना? छान. आता वांग्याची भाजी बघा, ही पिवळी वांग्याची भाजी बनवतो बरं का. काळी तर तुम्ही बघितलेलीच आहे व्हिडिओमध्ये. आता ही पिवळी बघा. तुम्हाला माहिती आहे माझ्या चेहऱ्यावर नसं रिॲक्शन करत असं. एक नंबर बनवली. भाज्याच्या बाबतीत काही तोड नाही आजीची. खायचं का ना वांग? तुम्ही किती जरी म्हणले तरी खाऊ शकत नाहीत. किती दिवस नाही खायचं अजून? तरी 4 महिने. 4 महिने? तरी पण आपल्याची दोन्ही पण भाज्या एकदम मस्त बनवल्या. आता एकदम मस्त पोट भरून जेवतो. तुम्ही पण यायचे जेवायला. तर तुम्ही पाठवलेलं गिफ्ट नाही का, खरंच एक नंबर आणि खूप भारी आहे. आता त्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवलं आहे मी. आता जसं लागेल तसं आजी आणि आजोबा दोघं घेऊन पितील. हे का एकदम गरम आहे. हे गरम पाणी प्यायल्यानंतर काय होईल ना, आजी आजोबांचा लवकर नाही का घासा मोकळा होईल आणि बरं वाटतं. तर आत्ता गरम पाणी करून ठेवलं याच्यामध्ये भरून. आपले आजोबा आज पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले आहेत. एवढं आजीने इथून पाणी ठेवलं आहे आणि मी आजोबांना पाणी नेऊन देतो आहे. आजोबा काय करते बघा त्या पाण्याचं. हे बघा काय झालं. आज आली की बाई आता आज पाऊसच आहे आपल्याला. आता काय करायचं, आता बाबा झाला जाम खाली दंडक लय हातातलं वांगे लावले होते, आता रडत पाणी घालून राहिले. तिथं तिथून कुठे इकडे ठेवू? बस
खरं ते चांगलं नाही सांगणार. मी घालू का? हा ते पाणी नाही तर वांगे तवाच येतं वांग्याला वांगे. मी कोणतं काम केलं अजिबात आवडत नाही आजच्या आजोबाला, त्यांना त्यांच्याच हाताने पाहिजे. मी घालतो ना थोडं. हा पाणी जिरायला पाहिजे. सुकलेत वांगे, पाऊस नाही तर. एकी बाळीवर तुमचा आजा ना पाऊस पडला का नाचायचाच तसा. काय करू काय नाही, वांगे लावू का मिरच्या लावू का पेरू का काय करू. आणि आता पाऊस पडा ना तर आता कसं तांब्याने पाणी घालते म्हातारा. आता काय करायचं? आता काय करायचं. मी म्हणतो घालून देतं, मला घालून नाही देऊ राहिले. ते म्हणतात तुझ्या हाताने लगेच मरून जातात म्हणतात. आणि मग तुला काय घालता येते पाणी म्हाताऱ्या माणसात चांगलं घालता येतं. असं आहे का? अय, नाना 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 पाहायला लागले. त्या नाना वाटलं काय आलं काय. कुठे इकडे चांगलं पाणी चाललंय. हा तिकडे फिरून वारं कातून सुटलंय वारं. खोकं लगेच वांग्यात आलंय. आता पाऊस येईल ना मग. आता पाऊस येईल, खोकं सुटलं वाऱ्यात. तिथ नाही सुटलं काय खायचं आपण. आपल्या आजीने 2-3 दिवस नाही का एवढं काबड कष्ट करून घराच्या मागं खुरपणी केली आणि त्याच्यावरती एक पण झाड नसं असं की त्याच्यावर मावा नाही पडला. एवढा मावा पडला आहे. आता पाऊसच नाही त्याला. आणि जर त्याच्यावरती आता जर नाही का कीटकनाशक फवारलं ना, त्याला अजून तडाखा बसणं जळून जाईल ना. त्याच्यावर फवारता पण आहे नाही. तुम्हाला दाखवतो मावा कसा असतो. जे शेतकरी आहेत ना त्यांना माहिती असेल मावा काय असतो, पण भरपूर जणांना नाही का मावा काय असतो हा प्रकार माहीत नसेल. मी तुम्हाला दाखवतो. तरी बघू शकताय याला मावा म्हणतं. हे बघा पूर्णपणे झाड खाऊन घेतलं आहे किड्यांनी. म्हणजे एक पण असं झाड नाही, सगळे झाडं खाल्ले जवळपास. हे बघा जिकडे बघा तिकडे मावाचे पूर्ण अख्खे झाडं जेवढे आजीने खुरपले सगळे वायाला गेले. आता पाऊस जर झाला तरच फवारणी करता येईल. जर नाही फवारणी केली ना तर ते सगळे झाडं खराब होऊन जाते ना. एवढी आजीने मेहनत केलेली पूर्णपणे वायाला जाईल. खरं जर म्हटलं ना शेतकऱ्यावर दम कोणातच नाही आहे. म्हणजे निसर्गाच्या भरोश्यावरती पेरणी वगैरे करून द्यायची आणि काय होईल ते पूर्णपणे पैसे मातीत घालायचे आणि वाट बघत बसायचे. म्हणजे आपलंच घर आपण पेटून द्यायचं आणि मज्जा बघत बसायची. अशी लाईफ आहे खरी शेतकऱ्याची आणि खरी रियालिटी. बघा आता एवढंच आहे आपलं. तरी बाकीच्या शेतकऱ्यांचे किती मोठे प्लॉट असते तर त्याच्यामध्ये एवढं खर्च केलेला असतो. जर नाही पाऊस पडला की मग असंच आहे. येडी का तू? पाणी पिऊ नको, ते पिऊ नको बाई. येडी का रे? चांगलं हां हां. आपल्या आजी थंडच पाणी पिऊ राहिली. मी गरम पाणी केलं तिच्यासाठी तरी पण थंड पिते. थांबा आता तिला गरम पाणी नेऊन देतो. आता गरम पाणी पिलं ना थोडं बरं वाटेल. थंडच पाणी पिऊ राहिली ती. तर हे पी गरम पाणी थोडे दिवस म्हणजे गळा साफ आहे. एकच प्यावं लागेल. मग गरमच पाणी पिता करून ठेवलं डायरेक्ट मी. कवर पण जाईन ते. जास्त गरम आहे काय? आज एकदम मस्त वातावरण झालंय. सगळं कोण हिरो हिरो झालंय. पक्ष्यांचा आवाज येऊ राहिलाय. आलो मी. चिकू पण आलाय. 5 वाजले. हा पहिले फास्ट दिवस गेला रे. दिवस किती फास्ट गेलाय. आज काय काय शूट केलं. काय करणार आहे शूट? घरातलं शूट करतोय तसं मी. तू तर नवीन नवीन नाही का करीत. काय करायचं नवीन? काही पण 3च माणसं आहेत. काय करायचं नवीन? काय करायचं. रविवारी करू काय तर नवीन. रविवारी गाईज आता किती वाजले तुम्हाला दाखवतो. 7 वाजून 15 मिनिटं आलेत आणि आपल्या आजोबांचं जेवण पण झालंय. कामे भाऊ तो लग्न झालं कव भाकर भेटून कव व्हायची बापा. 8-9 वाजते. नाही ती पोरगी एवढं माहिती झाली बाकी. नाही भूकच का लागत तेव्हा एवढी फास्ट? पहिल्यापासून भूक लागली. लहानपणी तुमची आई पण द्यायची का असं टायमाच्या वेळेला? आमची आईने पाळलंच नाही मला. ते तुकडे घातले. बाजरीच्या भाकरी घातली त्यानं. जगामताच बाजरी तुकडे कोंबले नाही. बाजरी शिजून घातली. कण्या शिजायची. कन्या पीठ हातायची राहते. मी खातो मग काय करा दूधच नव्हतं त्याला. आजोबा 6 वाजता उठत आहेत. आजी आणि आजोबा सोबत. आणि संध्याकाळ पण नाही का 8-9ला तर झोपून घेतात. आत्ता कालांतराने आपले ब्लॉग चालू झाल्यापासून कधी कधी 10ला झोपत आहेत.
9ला झोपायचं. पण त्यांचा पहिला रुटीन नाही का, ज्यावेळेस शेळ्या वगैरे होत्या कितला झोपायचं, 7-8 वाजता जेवण करून झोपायची डायरेक्ट. खतरनाक घेतलंय आजोबा. शेळ्या पण आलो दमलं भाकर खाली का नाही का. पलीकडे आपलं जुनं घर होतं आणि ते पडी होते ना, तिथं आजोबा झोपायचे पहिले. ते आज काय केलं जेवायला? चपाती केली, शेपूची शेपूची भाजी भाजी केली, वांगा आहे. वांगा आहे. आपल्या अजून शेपूची भाजी आणि वांग तर सकाळच्याच दिसतंय. हा. आणि आता चपाती केली, तुम्हाला दाखवतो. तरी बघू शकता चपाती केल्या, झाकून ठेवलं. आणि हे बघा शेपूची भाजी किती मस्त बनवली. हिरवी मिरची आहे, कारळ्याची मिरची आहे, त्यासोबत खायचं. त्याच्याबरोबर खायचं. आता पाऊस पडाना, पाणी पडाना, कसं तरी अवघड दिवस येतं, कसे तरी खाऊन दिवस काढायचे. नाना तर सातलं जेवलं. मला अवघड आहे ते पाऊस पडा येतं काय करायचं. मला फोटो बघ भेटला बस बावळा ठेका तू बावळा चांगली ते मला खावा लागत आहे. तुम्ही खा दगडे, दगड कम खाईन. कवळी नदीतून आणून तुला नाही जेवायचं बाई? जेवायचं म्हणलं विषय ते शेण एवढं तेवढं हात फिरून जेव्हा चुलीमुळे वाळत मग. आत्ता संध्याकाळी हा आपल्या आजी नाही का सकाळी रेसिपी बनवायची असेल म्हणून बघा उद्याचं प्लॅनिंग आत्ताच करून राहिली. आत्ता सारून घेतलं सकाळपर्यंत वाहन आणि सकाळी रेसिपी करायला रेडी राहील. तुला दम बिम लागत नाही का थोडाफार का बाई? नाही दम लागला बी नाही लागला तरी माझ्या हातात काम. आजीचं आपलं म्हातारपण चालू आहे. जर तारुण्यापणामध्ये जर आपण आजीचं जर हे व्हिडिओ जर चालू केले असते तर आजीने काय काय केलं असतं होय बाई? पातळीवर उडी खाली टाकली. मग कामाला गेले असते मी खुरपायला लावायचे. पातळीवर उडी खाली टाकली असती माझ्या डोक्यावर. पण आजी ना जर बाईचं आपलं चॅनल जर 10 वर्षापूर्वी जर असतं तर किती बाहेर झालं असतं ना. आपल्या आजीचं चॅनल खरंच लेट ओपन केलंय आणि कुठून देवानी बुद्धी दिली आणि नंतर चॅनल ओपन केलं आणि आज आपली आजी आपल्या सगळ्यांमध्ये नाही का एकदम आनंदाने वावरू राहिली. खरंच भारी झालं पाहिजे ना. लवकर करायला पाहिजे होतं पण तेच मी पण छोटा होतो, कोणीच चालू ओपन करायला नव्हतं. आपल्या घरातला नाही आपल्या पूर्ण खानदानातला नाही का पहिला यूट्यूबर आपली आजी असं ना 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 कोणीच नाही. आता याच्या मागं बी नाही पुढं नाही. माहितच नव्हतं हे माहितच काय कशा देवाने आपलं चांगलं केलं. कोणालाच माहीत नव्हतं. पहिले आणि शेवटचे यूट्यूबर आपली आजी राहील आणि त्याच्यानंतर आजीने दिलेला शब्द मी कायमचं म्हणजे चालू ठेवेल. तिचं फक्त म्हणणं एकच आहे, काही पण म्हणजे ब्लॉग डेली काढायचा, रेसिपी डेली काढायची. आता रेसिपी तर आजारी म्हणून नाही काढायचं बरं का, तिच्या मनाने तरी पण दुपारी म्हणतच होती काढायची. आज बरंच गप्प बसली नाही तर काढायचंच म्हणत होती. ब्लॉग चालू आहे. तिचं म्हणणं कसं आहे दिवसात कोणता ना कोणता एक व्हिडिओ निघलंच पाहिजे. माया लेकी बाई एवढं म्हणजे नाही का जसं आपल्या आईची नाही का आपल्या लेकीसाठी माया असते ना तसेच नाही का आपल्या आजीची तुमच्यासाठी आतुरतेने माया असते की माया लेकीला दररोज कळून दे काय चाललंय. आजी सुखरूप आहे त्यांची. असं दररोज मला म्हणती तू काढी जाय. सकाळी उठलो का जर नाही लवकर काढायला लागलो लगेच म्हणते जाय आणि कॅमेरा चालू कर लई म्हणजे कर ना ना त्याचं दररोज लई म्हणजे लई. आबा काढे की बाई मला मायाला सांग नाही काही हो दुःख खूप काही हो पण दररोज आपला नेहमी व्हिडिओ पडलाच पाहिजे. पहिलं का त्याचं फिक्स आहे. तिच्या डोक्यात फिक्स आहे की म्हणजे पडला म्हणजे पडलाच पाहिजे काही पण मध्ये. खरंच आजीने ना एक नंबर ही सवय लावली मला आणि कन्सिस्टन्सी शिकवते आपल्या आजीकडून. तर काही जात नाही का घरामध्ये आजी आणि मी दोघंच बाकी राहिलो होतं जेवण करायचे. तर आता दोघांनी जेवण वगैरे केलं आहे आणि आत्ता आम्ही ह्या गप्पा मारत बसलो आहेत की उद्याच्याला काय कंटेंट शूट करायचं आहे. तर आजीने कंटेंट शोधून पण ठेवला आहे आणि एकदम मस्त कंटेंट शोधून ठेवला आहे. आत्ता 15-20 मिनिटापासून आमच्या तेच गप्पा दररोजचाच आहे बरं काही. जेवण वगैरे झालं का आम्ही नाही का आधी प्लॅन करतो उद्या काय रेसिपी शूट करायची. मग आजी मला सांगते उद्या हे जमंग का ते जमंग का. असं नाही का आमचं उद्याची रेसिपी शूट करायच्या आधी आदल्या दिवशी असं नियोजन होतं दोघाचं. तर आता ते चाललं आहे. उद्याची काळजी आज घ्यावाच लागत की बाई मग नाही तर तुम्ही उपाशी बसतात. आजीनं काहीच नाही दाखिला आज. बघा हे टाईम तिचं पहिल्यांदा नाही का टॅबलेट घ्यायचा होता पण आता हा टाईम कुठंय कॉन्टेंट शोधायसाठी. म्हणजे उद्या काय रेसिपी बनवायची त्या आजीचं नाही का आदल्या दिवशी ठरवत असतात आम्ही. मग ते डोक्यामध्ये घेतलं का मग उद्या पटक्याच करता येतं. बघा किती आपल्या आजीला म्हणजे नाही का पूर्ण रात्रभर त्याच्या डोक्यात एवढंच असतं का. एवढंच आपल्या आजीचं वय भरपूर आहे आणि त्याच्यामुळे मेहनत पण भरपूर आहे. एवढी मेहनत करते. आता बघा तुमच्या समोर दाखवलंय. तर आताच आजीसोबत गप्पा मारतच हा ब्लॉग एडिटिंग करून घेतो आणि अपलोड करून देतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अजून पण आपल्या हक्काच्या यूट्यूब फॅमिलीचं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, सगळेजण हॅपी राहा.
गाईज आले आले चिकू काय म्हटलं ब्लॉग शूट केलाय आणि काय केलंय तो काही नवीन नाही केलंय का. आता जे रिअल आहे ते काढतोय आणि अपलोड करतोय. नवीन नवीन का आता काय दररोज करू 3 माणसं येतात.